नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,26,000. 22 कॅरेट दर आहे 1,15,920. तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,85,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सोयाबीन दरात मोठी घसरण, शेतकरी तोट्याच्या गर्तेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 100 कोटीचे नुकसान होण्याची शक्यता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन सादर. कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ देणार नाही, शिवाजी विद्यापीठाचे नूतन प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांची ग्वाही. विद्यापीठ विकास आघाडीच्या वतीने गडिंग्लज येथे डॉक्टर गोसावी यांचा सत्कार. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन ₹1,500 वरून ₹2,500 पर्यंत वाढवली, तरीही काहींना जुन्या दरानेच मिळते रक्कम. दिव्यांग आणि विधवा महिलांना वाढीव पेन्शन न मिळाल्याची स्वावलंबी संस्थेची तक्रार. आजरा महाविद्यालयाचे प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य निर्मिती समितीत राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणेतर्फे कार्यशाळेसाठी सन्माननीय नियुक्ती. व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी तज्ज्ञ ज्ञानाचा उपयोग होणार. रामपूर तालुका चंदगड येथील बागिलगे ज्युनियर कॉलेजच्या मुलींचा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय. करवीर तालुक्याचा 8 गुणांनी पराभव करून जिल्हा विजेतेपद पटकावले. आता सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी बागिलगे संघाची निवड. माडखोळकर सरांचा शिक्षणाचा वसा जिवंत ठेवण्याची विद्यार्थ्यांची जबाबदारी. खेडूत शिक्षण संस्थेच्या माडखोळकर पुण्यस्मरण सोहळ्यात बारदेसकर यांचे प्रतिपादन. प्राध्यापक आर.पी. पाटील यांनी शिक्षणातील मूल्य जागृतीची गरज केली अधोरेखित. जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत हातकणंगलेचा रोमांचक विजय. करवीर उपविजेता आदित्य जाधवच्या षटकारांनी गाजली अंतिम फेरी. गडिंग्लजमध्ये एसके फाउंडेशन तर्फे स्पर्धेचे आयोजन. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचा नवा प्रयोग, बाद साखळी बाद पद्धतीत स्पर्धा. मातब्बर संघांना अधिक सामने, नवोदितांना खेळाची सुवर्ण संधी. दिवाळीत 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान MR हायस्कूलच्या मैदानावर फुटबॉलची पर्वणी. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.